मी शिक्षक झालो तर मराठी निबंध. जीवनातील काही स्वप्ने फक्त स्वतःसाठी नसतात, ती समाजाच्या उन्नतीसाठी खरी विजय असतात. मी शिक्षक झालो तर हे केवळ व्यावसायिक निवडीचे विधान नाही, तर एका जीवनदृष्टी, एका सामाजिक प्रतिबद्धता आणि अंतर्मनातील एक पवित्र संकल्पना आहे. ही भूमिका केवळ पाठ्यपुस्तके शिकवण्यापुरती मर्यादित नसते, तर भविष्य घडवण्याची, मनावर शिक्के मारण्याची आणि आत्म्याला नवी दिशा देण्याची जबाबदारी असते. शिक्षक हा शब्द ऐकताच मनात एक आदराची भावना निर्माण होती. लहानपणापासूनच माझ्या शिक्षकांनी केवळ विषय शिकवले नाहीत, तर जीवन जगण्याचे धडे दिले, मनाचे दरवाजे उघडले, आत्मविश्वासाची दिवे पेटवली. त्यांच्या प्रभावानेच माझ्या मनात एक ध्येय रुजवले. मीही अशीच काही मुलांच्या आयुष्यातील प्रकाश पंधारे बनावे. शिक्षक होणे म्हणजे फक्त नोकरी करणे नव्हे, तर एक पिढी घडवण्याचा मान मिळवणे आहे. मी शिक्षक झालो तर माझे ध्येय अंधारातील दिवा होण्याचे असेल. प्रत्येक मुलाच्या मनात जिज्ञासेचे बी रुजवणे, त्यांना प्रश्न विचारायला शिकवणे आणि ज्ञानाच्या शोधात स्वतःला झोकून देण्याची हिंमत देणे हे माझे प्राथमिक कर्तव्य असेल. विषयाचे जड सिद्धांत त्यांच्या रोजच्या जीवनाशी जोडून दाखवणे, शिक्षणाला एक सुंदर अनुभवात्मक रूप देणे ही माझी धडपड असेल. मी विद्यार्थ्यांना केवळ काय शिकवणार नाही, तर कसे आणि का समजून घेण्यास मदत करीन. शिक्षक हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरती मर्यादित नसते. मी शिक्षक झालो तर माझा मुख्य हेतू माझ्या विद्यार्थ्यांमध्ये सत्यनिष्ठ, करुणा, सहनशीलता, पर्यावरण प्रेम आणि समाज कार्याची भावना रुजवण्याचा असेल. प्रत्येक धड्यातून, प्रत्येक संवादातून, प्रत्येक शिस्तीच्या नियमातून मी त्यांना माणुसकीचे धडे देईल. कारण पुस्तकी विषयी शिक्षण आणि परीक्षेत यश मिळू शकते, पण मूल्यपूर्ण शिक्षण आणि जीवनात यश मिळते. प्रत्येक मुलाची स्वतःची एक वेगळी ओळख असेल. मी शिक्षक झालो तर केवळ अभ्यासातच चांगले असलेल्या मुलावर लक्ष केंद्रित करणार नाही. खेळ, कला, संगीत, तंत्रज्ञान, नाविन्य या प्रत्येक क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे सुप्त गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देईल. वर्गातील सर्व मुलांना समान आदर आणि समान संधी मिळावे याची काळजी घेईल. त्यांच्या कौशल्यांना पंख फुटावे त्यासाठी मंच निर्माण करील. अनेक विद्यार्थी घरातील समस्या, मानसिक ताण, आत्मविश्वासाच्या कमतरतेने जगत असतात. मी शिक्षक झालो तर माझी वर्गातील भूमिका केवळ अध्यापकाची नसून एक विश्वास मार्गदर्शकाची असेल. प्रत्येक मुलाला मी हे जाणून देईल की तो एकमेव नाही, त्याचे डोके झुकलेले असेल तर ते उंच, त्याचा आवाजात कंपत असेल तर त्याला बळ देण्याचा प्रयत्न करील. मुलाच्या छोट्या छोट्या कामगिरीचे कौतुक करून त्यांच्या आत्मसन्मानाला बळ देईल. हा खरा शिक्षक कधीही शिकवणे थांबत नाही. मी शिक्षक झालो तर मीही विद्यार्थ्याकडून नवीन तंत्रज्ञान, सहकारी शिक्षणाकडून आणि अगदी जीवनाच्या प्रत्येक अनुभवातून शिकत राहील. नवीन शैक्षणिक पद्धतीचा अभ्यास करेन. विद्यार्थ्यांना अधिक सहज आणि प्रभावी पद्धतीने समजेल अशा मार्गांचा शोध घेईल. शिकवणे हा एकच मार्गाचा प्रवास नसून बदलणारी, विकसित होणारी प्रक्रिया आहे, हे मी कधी विसरणार नाही. मी शिक्षक झालो तर ही कल्पना करतानाच मन भावुक होते, कारण या भूमिकेतून केवळ पगार, प्रतिष्ठा मिळत नाही, तर अनेक हृदयस्थान मिळते, अनेक भविष्यावर छाप पडते. माझे विद्यार्थी जेव्हा एखाद्या क्षेत्रात यशस्वी होतील, जेव्हा ते चांगले माणूस म्हणून वाढतील, जेव्हा ते समाजात सकारात्मक बदल घडवून आणतील, तेव्हाच माझ्या शिक्षकत्वाचे खरे यश सिद्ध होईल. शिक्षक होणे म्हणजे केवळ विद्यार्थ्यांना शिकवणे नव्हे, तर स्वतःचे जीवन सार्थ करणे ही जबाबदारी मोठी आहे. पण हाच प्रवास माझ्या जीवनाला खरा अर्थ देईल अशी मला खात्री आहे. शिक्षक हा समाजाचा आधारस्तंभ. शिक्षकाच्या कार्यावर समाजाच्या भविष्यातील रचना अवलंबून असते. माझ्या जीवनातील एका घटनेने शिक्षक बनण्याची इच्छा माझ्या मनावर खोलवर रुजली. 7वीत असताना गणिताचा एक कठीण सिद्धांत मला काही दिवस समजत नव्हता. माझ्या गणित शिक्षकांनी अभ्यासानंतर राहून घेतले. त्यांनी निरागसपणे 4 वेगळ्या पद्धतीने तो सिद्धांत समजून सांगितला. शिक्षक हा विद्यार्थ्याच्या जीवनाचा आकार घडवणारा कलाकार असतो. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील थकवा, रचलेली तळमळ, त्यांच्या डोळ्यातला मला समजलं ना विचारणारा, आशेने पाहणारा नजरारा तो क्षणात माझ्या नयनावर कोरला गेला. त्या दिवशी जेव्हा सिद्धांत समजला तेव्हा माझ्या मनात आनंदाला पारावार नव्हता, पण त्याहूनही मोठा आनंद माझ्या शिक्षकांच्या चेहऱ्यावर होता. त्यांच्या त्या समाधानाचा, हसण्यात मला शिक्षकत्वाचा खरा अर्थ जाणवला. दुसऱ्यांच्या यशात आनंद शोधणे, दुसऱ्याच्या ज्ञानप्राप्तीत स्वतःचे सार्थ जाणवणे. मी शिक्षक झालो तर मी प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यात ती ज्ञानाची चमक पाहू इच्छितो. त्याच्या क्षणिक समजावण्यावरून मिळणाऱ्या समाधानाने माझे जीवनही प्रकाशमान करू इच्छितो, कारण मला वाटते शिक्षकत्व हे देवाकडून मिळालेले एक वरदान आहे. माझ्या आत्म्याला दुसऱ्या आत्म्याला स्पर्श करण्याचे, एक हृदय या दुसऱ्या हृदयासाठी जागा करण्याचे. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.